हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, अनेक बहिणींना ई-के-वाय-सी करताना म्हणजेच दुसरा ओ-टी-पी येताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. पती आणि वडील नाही, सोबतच त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणत्याही व्यक्तींची इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही आहे. अशा महिलांनी, अशा बहिणींनी काय करावं? यासाठी आपण सरकारकडे अनेक दिवसांपासून अर्ज करत होतो, अनेक दिवसांपासून मागणी करत होतो. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, काल माझा कोणताही व्हिडिओ आला नाही. मी काल स्वतः महिला व बाल विकास विभाग मुंबई या ठिकाणी जाऊन आलो आहे आणि त्यांनी लाडक्या बहिणींनो आपल्याला खुश खबर दिलेली आहे. येणाऱ्या शनिवारपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी काय उपलब्ध होणार आहे, पर्यायी ऑप्शन येणार आहे का? त्याचबरोबर ज्या बहिणींची ई-के-वाय-सी करताना चुकी झालेली आहे, होय, नाही, नाही होय, अशा बहिणींसाठी एक अत्यंत महत्वाची, आनंदाची खुश खबर घेऊन आलेलो आहे. लाडक्या बहिणींनो, मी स्वतः महिला व बाल विकास विभागाकडे जाऊन आलो आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, वृत्तपत्र माध्यमांनी सुद्धा तुमच्या मागणीला उचलून धरलेला आहे. बघा, ही लोकमतची न्यूज आहे. मी तुम्हाला इतकी जबरदस्त खुशखबर देणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ज्याही बहिणींची ई-के-वाय-सी रखडलेली होती, दुसरा ओ-टी-पीचा प्रॉब्लेम आता लाडक्या बहिणींचा सुटणार आहे. त्या बहिणींची के-वाय-सी चुकली होती, त्यांचा सुद्धा आता प्रॉब्लेम या ठिकाणी दुरुस्त होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, त्या बहिणींना वडील नाही, पतीही गेले. लाडक्या बहिणींचे वांदे झाले. कारण त्यांची ई-के-वाय-सी होत नाहीये आणि जर तुमची ई-के-वाय-सी झाली नाही, तर तुमचे हप्ते काय होणार आहे? बंद होणार आहे लाडक्या बहिणींनो. आणि आता वृत्तपत्र माध्यमांनी सुद्धा मागणी केली होती. पण मी मुंबईला काही कारणास्तव गेलो, तर मला चला म्हटलं, की लाडक्या बहिणीचा जो मुद्दा आहे, आपण सरकारी विभागामध्ये दाखल करूयात आणि त्याच्या माध्यमातून त्या महिला व बाल विकास विभागाने आपल्याला काय माहिती दिली आहे, मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. बघा, कुणाचे आधार कार्ड या ठिकाणी जोडावे, सरकारने अटींवर तातडीने उपाय करावा, अशी मागणी वृत्तपत्र माध्यमे करतायत. लाडक्या बहिणींचे सप्टेंबर महिन्याचा हप्ता वगळता झाला आहे. काहींच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली आहे. मात्र ई-के-वाय-सी मोठी अट लाडक्या बहिणींची अडचण वाढवणार आहे आणि वाढवलीच आहे. गेल्या दीड महिन्यापासून ही अट अजूनही सरकारने दुरुस्त केली. पण या शनिवारपर्यंत 100% लाडक्या बहिणींनो, मला महिला व बाल विकासाच्या प्रमुखांनी एक इन्फॉर्मेशन दिली आहे. मी तुम्हाला ती सांगणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. मला त्याच्या पहिले सांगा, तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची पैसे रखडलेली आहे, नक्की सांगा. लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालाय आणि तरी अनेक बहिणींना हप्ता काढता येत नाहीये. म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता अनेक लाडक्या बहिणींना जमा सुद्धा झालेला नाहीये. तुमच्यापैकी कोणी अशा बहिणी आहे की त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला नाहीये? त्यासाठी त्यांना ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. ही ई-के-वाय-सी करताना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड लागणार आहे. वडील वारले आणि पती हयात नसलेल्या महिलांपुढे यामुळे मोठा पेच निर्माण झालेला आहे, की वडिलांची डेथ झाली आहे, पतीसोबत डायव्होर्स झालाय, पतींची डेथ झाली आहे किंवा त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणत्याही पतीची किंवा हसबंडची इन्फॉर्मेशन नाही आहेत. मग अशा वेळेस त्या बहिणींनी कुणाचा आधार कार्ड द्यावा, ही इश्यू झाला होता. बरोबर? ही के-वाय-सी करताना महिलांना रांगेत उभे राहावं लागत आहे. याच वेळी सर्व्हर डाऊन झाल्यास तासनतास दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या महिलांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. हे तुम्हाला माहीत आहे. अनेक महिलांना माहीत आहे. त्यानंतर आधारवरून तपासणार उत्पन्न. ज्या महिलांचे वडील वारले आहेत, पती हयात आहे, काही महिला घटस्फोटित आहे, अशा महिलांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यासाठी नव्या निर्देशांची आवश्यकता आहे. अन्यथा त्यांचा हप्ता बंद केला जाईल, अशी मी नाही, वृत्तपत्र सुद्धा मागणी करत आहे आणि महाराष्ट्रातील सगळेच लोक मागणी करताय लाडक्या बहिणींनो, हे व्हायला पाहिजे. पण यासाठी जी खुशखबर तुम्हाला देणार आहे, मी म्हणणार की थँक दादा, की तुमच्या प्रयत्नांमुळे आम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळाली. बघा, 18 नोव्हेंबर पर्यंत याची मुदतवाढ मिळाली आहे आणि जे आपण पूरग्रस्त भाग होते त्या ठिकाणी 15 दिवस वाढून दिला नाही. पण आपण सरकारवर विश्वास ठेवणार नाही. 18 नोव्हेंबर म्हणजेच लास्ट डेट ठेवणार आहे. बरोबर? त्यानंतर कुठे करायची, कशी करायची तुम्हाला माहित आहे. लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटला जाऊन आपल्याला ते काय करायचे, केवायसी करायची आहे. बघा, मेन प्रॉब्लेम कुठे होता या ठिकाणी, सेकंड ओटीपी मध्ये. सेकंड ओटीपी मध्ये आपल्याला प्रॉब्लेम होता, की वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक द्यावा. समजा दोन्ही नाही आहेत, तर मग अशा वेळेस कुणाचा आधार क्रमांक द्यावा, कोणाचा द्यावा? हा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झाला होता आणि लाडक्या बहिणींनी सरकारकडे महिला व बाल विकास जे जिल्ह्या ठिकाणी असतात तिथे जाऊन त्यांनी मागणी केली होती. अजूनही आपल्याला सविस्तर भेटलं नव्हतं.
लाडक्या बहिणींनो, काय आहे उत्तर? कशी करायची आहे या बहिणींची के-वाय-सी? मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बघा, नाही, वडील नाही, राशन कार्डमध्ये कोणाचेही नाव नाही. अशा बहिणींसाठी दुसरा ओ-टी-पीचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाले का? येस, लाडक्या बहिणींनो. त्या शनिवारपर्यंत महिला व बाल विकास विभागाने ही के-वाय-सी कशी करायची, ज्या बहिणींकडे पती नाही, वडील नाही याची सविस्तर माहिती दिलेली आहे. बघा, तुम्ही जर बघितलं असेल सेकंड ओ-टी-पी टाकल्यानंतर इथे डायरेक्टली वडिलांचे किंवा पतींचे नाव येतं. त्यानंतर जात आणि प्रवर्ग इथे 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 काही चुका होण्याचे इश्यूच नाही आहे. पण काही बहिण्यांचं या ठिकाणी इश्यू झालेले आहेत. नाही, बरोबर? का होय. ते या ठिकाणी नाही किंवा होय असे इश्यू झालेले आहेत. मग या बहिणींना सुद्धा चुकांना दुरुस्त करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे का? किंवा एडिटचं ऑप्शन येणार आहे का? तर याचंही उत्तर आहे, कारण अशा अनेक बहिणी आहेत ज्यांची ई-के-वाय-सी झाली, बट त्यांनी चुकीचे व्हिडिओ बघितले आणि त्याच्या माध्यमातून काय झालं, होयच्या जागी नाही झालं आणि नाहीच्या जागी होय झालं. बरोबर? म्हणून या बहिणींना सुद्धा एडिट करण्याचं ऑप्शन येणार आहे लाडक्या बहिणींनो. येणार आहे लाडक्या बहिणींनो. मी स्वतः महिला व बाल विकास विभागाला भेट देऊन आलोय आणि त्यांनी ही इन्फॉर्मेशन दिली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, काल स्वतः ते मुंबईमध्ये स्थित असलेलं महाराष्ट्राचं महिला व बाल विकास विभाग, त्या विभागाला जाऊन आलोय आणि या विभागाने मला 100% ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिली आहे आणि त्यांनी सांगितलंय, ज्या बहिणींकडे पती नाहीये, वडील नाहीये, राशन कार्डमध्ये कोणाचेही नाव नाहीये, अशा बहिणींसाठी दुसरा ओ-टी-पी येणार का? येस, येणार. त्या बहिणींचा फॉर्म चुकलेला आहे, त्या बहिणींसाठी एडिटचं ऑप्शन येणार का? याचं उत्तर आहे येस. की वेबसाईटवर ऑप्शन येणार म्हणजे येणार, की लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन हे वेबसाईट आहे. या शनिवारपर्यंत, या सॅटरडे पर्यंत, या सॅटरडे पर्यंत लाडक्या बहिणींनो तुम्हाला दुसरं ऑप्शन येणार म्हणजे येणार, अशी ग्वाही हे महिला व बाल विकास विभागाचे जे प्रमुख आहे त्यांनी आपल्याला ही दिलेली आहे. लाडक्या बहिणींनो, पहिली खुशखबर काय आहे? ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत किंवा पती नाही आहेत, अशा बहिणींना एडिटचं ऑप्शन उपलब्ध होणार आहे. म्हणजेच काय? ज्या बहिणींकडे पती नाही, वडील नाही किंवा राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही, त्या बहिणींना आता बायपासचं ऑप्शन भेटणार आहे. त्या ठिकाणी त्यांनी कोणाची इन्फॉर्मेशन टाकावी ही मिळणार आहे आणि ज्या बहिणींची ही के-वाय-सी करताना चुकी झाली, त्या बहिणींना सुद्धा एडिटचं ऑप्शन भेटणार आहे आणि आय होप मी तुमचा पहिला भाऊ असेल, लाडक्या बहिणींनो, त्यासाठी सरकारी विभागांमध्ये जात आहे, मागणी करत आहे आणि त्या मागणीला पूर्ण सुद्धा करून आणत आहे. लाडक्या बहिणींनो, पर्यायी ऑप्शन उपलब्ध झालेले आहे. पर्यायी ऑप्शन उपलब्ध झालेले आहेत आणि याचे उत्तर मला कोणी दिले आहे? स्वतः महाराष्ट्राचं जे मुख्य महिला व बाल विकास विभाग आहे मुंबईचं, त्या ठिकाणी मला ही इन्फॉर्मेशन दिली आहे. ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींनो. या खुशखबरीला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. त्या बहिणींची अजूनही के-वाय-सी व्हायची आहे. कारण दुसरा ओ-टी-पीचा प्रॉब्लेम आहे आणि ज्या बहिणींची के-वाय-सी झालेली आहे, फॉर्म भरताना त्यांची के-वाय-सी चुकली होती. होच्या जागी नाही आणि नाहीच्या जागी होय झालं होतं. तर अशा बहिणींनी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला ही इन्फॉर्मेशन योग्य वाटली का? कारण तुमच्यासाठी तुमचा लाडका भाऊ मुंबईला गेला आणि लाडक्या बहिणींनो तुमच्या मागणी परिपूर्ण करून आलेला आहे. तर शनिवारपर्यंत वेट करा. मागणी परिपूर्ण होणार म्हणजे होणार. लाडक्या बहिणीनं या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. जेणेकरून प्रत्येक इन्फॉर्मेशन लाडक्या बहिणी पोहोचेल, ज्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणी आता इथे थांबताना भेटू. नवीन व्हिडिओमध्ये येतो. पर्यंत महाराष्ट्र जय.